रामकृष्ण हरी होय होय आरकरी पाहे पाहे रे पंढरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मी बापूसाहेब ज्ञानोबा डफळ धामारी आता पंढरीच्या वारीच्या निमित्तानं तयारी चाललेली आहे। मी ज्ञानोबारायांच्या बरोबर असणारी दिंडी रथा पुढे क्रमांक 9 फरताळे दिंडी या दिंडीत चालत असतो आणि पंढरीला आता जाण्याची गडबड चालू आहे। इकडे शेतीची कामं चाललेली आहेत आणि थोडीशी तयारी चाललेली आहे। वारी मी तसा बजाजमध्ये कामाला होतो। 1987 साली मी पहिली वारी केली। ती वारी करत असताना त्याच्याही पूर्वी मला 2-3 वर्ष वारीला जायचं होतं, परंतु कुणीतरी आपल्याबरोबर असावं आणि ते म्हणायचे आपण पुढल्या वर्षी जाऊ। असं करता करता त्यामध्ये 2-3 वर्ष गेली आणि 1987 साली मी आषाढी वारीला डांगे दिंडी क्रमांक 8 आळंदी देवाची ह्या दिंडीमधून 18 वर्ष पहिली वारी केली। त्यावेळी मी कंपनीमध्ये कामाला होतो बजाज ऑटोला आणि थोडी रजा काढून मी आळंदी ते पंढरी अशी वारी केलेली आहे। त्यानंतर 2003 सालापासून मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याच्यानंतर फरताळे दिंडीमध्ये आळंदी ते पंढरी आणि पंढरी ते परत आळंदी ज्याला परतीची वारी म्हणतात त्या वारी सकट अनेक वर्ष वारी केलेली आहे। खरं म्हणजे वारीची मी ज्यावेळी पहिल्या वारीला गेलो तर त्या वारीला वारकरी म्हणून गेलो नव्हतो। एक सामान्य माणूस म्हणून बा काय असतं सोहळ्यामध्ये हा एवढा सोहळा जातो मग त्याच्यामध्ये काय असतं, फक्त कुतूहल म्हणून गेलो। मला काय वारी करायच्या नव्हत्या, काय नव्हतं, सहज गेलो। परंतु तिथे गेल्याच्यानंतर वारीचा जो सोहळा आहे आणि विशेषतः जे महिना वारकरी असतात की जे आळंदी ते पंढरी पंढरी ते आळंदी 12 महिने हे पायी प्रवास चालू असतात त्यांचा आणि त्या वारकऱ्यांचं ज्ञानोबारायांच्या पुढे जो जागर चालतो त्या लोकांची जी भजन पाहिलं, त्यांची निष्ठा पाहिली आणि वाटायला लागलं की आपल्याला वारी केली पाहिजे। कारण असे की वारीच्या नियमामध्ये ही लोक सकाळी ज्ञानोबारायांचा प्रवास चालू झाल्याच्यानंतर समजा 6-6:30 वाजता वारीला लागतात आणि ज्यावेळी थोडा विश्रांती असेल, नाश्त्याला वगैरे विश्रांती असते थोडा वेळ, तर त्यावेळी ही लोक बाजूला होतात भजनापासून आणि काय चहा पाणी किंवा आपलं प्रातर्विधी वगैरे उरकून आणि थोडंसं चूळ वगैरे घेऊन आणि लगेच गाथा ज्ञानेश्वरी पुढे घेतात आणि ती घेतल्याच्यानंतर ज्यावेळी ज्ञानोबाराय निघतात त्याच्या आधी 2-3 मिनटं आपण पुढं रस्त्याला जाऊन उभे राहतात। म्हणजे क्षण एक वाया नेदी जाऊ, एकही क्षण ते वाया घालवत नाही। तिथं ज्ञानोबाराय ज्यावेळी थांबतील दुपारच्या जेवणाला त्यावेळी ते थांबतात। दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन परत आपल्याजवळ असलेली जी गाथा ज्ञानेश्वरी किंवा पुढचं आता भजन काय म्हणायचे याचं ते थोडंसं पाहून घेतात गाथा ज्ञानेश्वरीमध्ये आणि पुढं ज्यावेळी ज्ञानोबाराय मुक्कामाला जातात आरती झाल्याच्यानंतर मग ते आपल्या पालावर जाऊन हातपाय तोंड धुवायचं आणि परत ज्ञानोबारायांच्या पुढं कीर्तनाला येऊन उभं राहायचं। कीर्तनाला उभं राहायचं, साधारण 9-10 वाजेपर्यंत कीर्तन चालतं। कीर्तन झाल्याच्यानंतर परत आपल्या पालावर जायचं, थोडी विश्रांती घ्यायची आणि रात्री 12-1च्या दरम्यान परत जागरला यायचं। ज्ञानोबारायांच्या पुढे जागर असतो, तो जागर पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत चालतो तिथपासून आणि मग परत असा नित्यक्रम, म्हणजे त्या वारकऱ्यांचा एकही क्षणसुद्धा वाया जात नाही। आणि मग असे मी वारकरी पाहिले आणि वाटलं की आता आपण वारी केली पाहिजे, की कुणीतरी वारकरी आहे आणि त्यांना ज्या अर्थी ते इतकं करतात त्या अर्थी त्यांच्याबरोबर आपणही अशी वारी करता आली पाहिजे असं ठरवलं। आणि मग हे जे 12 महिने गेले तर ह्या 12 महिन्यामध्ये मग हे लोक काय पाठांतर करतात, मग मी 12 महिने मी पाठांतर केलं, काही जेवढं जमल तेवढं, काकडा किंवा ज्या 7 मालिका वासुदेव वगैरे जेवढं जमल तेवढं पाठांतर करण्याचा प्रयत्न केला। वारीपूर्वी तयारी तसं जर म्हणलं तर खरं लौकिक तयारी ही असती, आपलं आथरायचं पांघरायचं, आपले कपडे, काही खायला हे वाटेने मिळत असते, याचा काही विचार नाही। पण वारीमध्ये जाताना
अभंग कोणते असतात, मग ते अभंग कोणचे म्हणायचे. मग कधी कधी कावडीचे अभंग काही प्रसंगापर कावडीसारखे प्रसंगापर असतात, ते अभंग बघून घ्यायचं. किंवा रोज नाट असतात, मग नाट पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपल्याला कोणत्या वेळी आणखी कोणते अभंग, संध्याकाळच्या वेळेला ज्ञानोबारायांच्या अभंगाने ह्याचा भजनाचा शेवट होतो, मग आज कोणता अभंग म्हणायचा. अशा अभंगाची कोणची तयारी करायची. समजा 20 दिवस आपला कार्यक्रम आहे, तर 20 दिवसाला आपण कोणते अभंग म्हणले पाहिजेत. मोठे अभंग आहे, त्याला ज्यावेळी जास्त वेळ असतो त्यावेळी तो मोठा अभंग कसा म्हणायचा. वासुदेव, मोठे वासुदेव म्हणायचे. किंवा 101 चरणाचा अभंग, किंवा जे काही चौचरणी अभंग असतात, यांना ज्यावेळी वेळ मिळतो, हे काही रोजचे नाहीत, पण ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी असे अभंग म्हणायचे असतात. मग त्या अभंगाची तयारी करायची असते. ज्ञानोबारायांचा प्रवास साधारण 240 किलोमीटर आहे, आळंदी ते पंढरपूर. नाही, दमो लागतच नाही. कारण कसं आहे की ज्यावेळी आपण अभंगामध्ये तल्लीन होतो, हा साधारण योग ज्याला आपण योग म्हणतो ना, तो योग साधला जातो. ज्यावेळी आपण अभंग म्हणत असतो तर तो असा टप्प्याने म्हणायचा असतो. त्यावेळी आपोआप दम हा म्हणजे दम धरावा लागतो, दम कोंडावा लागतो. कोंडू कोंडू धरीनं जेवे, देह भावे पूजिनं. तर योगच साधला जातो, दम लागत नाही. आणि परत येण्याच्या वेळी, ज्याला परतीची वारी म्हणतात, याला 40 किलोमीटर साधारण प्रवास असतो. तर हा प्रवास ज्याला करता येतो त्याला इथं जाताना दम लागायचा काही प्रश्नच नाही. हां, जे थकलेले असतात, ज्यांना भजनामध्ये रस नाही ना, त्यांना दम लागतो. हां, ते थकतात, त्यांना विश्रांती लागते. आम्हाला विश्रांती काय नाही. भजनामध्ये बदल, वेगळ्या रागामध्ये, वेगळ्या चालीमध्ये हा जो बदल आहे ना, हीच आम्हाला विश्रांती असते. वारीचे नेम, सकाळी ज्यावेळी वारीला चालायला सुरुवात झाली की रूप पाहता लोचनीपासून सुरुवात होतो अभंगाला. तर असे रूप पाहता लोचनी ते एक विठोबाई ही एक मालिका झाली. अशा 7 मालिका. त्याच्यानंतर वासुदेव, पांगुळ, गवळणी आणि ज्ञानोबाराचा अभंग झाला की दुपारचा भोजनाचा वेळ होतो. आणि दुपारचं भोजन झाल्याच्यानंतर पुढं काही चौचरणी अभंग आणि नेमाचं भजन चालू होतं. नेमाचं भजन म्हणजे काय की वारकऱ्यांचा नित्यनेम 30 दिवसाचे 30 नेम असतात. त्याच्यामध्ये तीर्थावळी, नाट, समाधी, पत्रिका, बाळक्रीडा हे जे अभंग करायचे. आणि त्याच्यानंतर वेळ मिळाला तर चौचरणी अभंग आणि हरिपाठ आणि विनवणीचे अभंग करून आरतीला तयार राहायचं. असं हा नित्यक्रम असतो. अनेक गोष्टी पाहण्यासारख्या वारीमध्ये काय नाही, वारीमध्ये सगळं काय आहे. एक काय माहिती आहे का, वारीमध्ये मुख्य म्हणजे ज्ञानोबारायांचं दर्शन. बरं का, ज्ञानोबारायांचं रोज सकाळचं दर्शन घेतलं, अगदी प्रत्यक्ष हात लावून दर्शन नाही घेता आलं, पण रथामधून जरी ज्ञानोबाराय आम्हाला दिसले पालखीमध्ये तरी समाधान असतं. एक ज्ञानोबारायचं दर्शन महत्त्वाचं. वारीमध्ये मोठमोठे काही साधू वारकरी आहेत, अगदी साधू असतात आमचे भीमदादासारखे. म्हणजे काय की ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिक भागू. किंवा ज्ञानोबरा नामदेवराय समाधीच्या अभंगामध्ये असं वर्णन करतात. ऐशी यांची चरित्रे जो आवडी ऐके, तो या भक्ताबरोबरी चुके, भोगे वैकुंठीचे निध सुखे, धन्य धन्य भक्त हे बोललेले सोमुखे श्री विठ्ठल. अशा प्रकारे जे काही महात्मे त्यांचं सहज दर्शन होतं, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. आणि मग वारीमध्ये वेगवेगळ्या महात्म्यांची कीर्तनं, जागरमध्ये जागरचा कार्यक्रम, हे सगळं वारीमध्ये अनुभव येतो. अनेक अनुभव आहेत की ज्याच्यामुळे ना आपली जी बैठक आहे परमार्थाची ही पक्की होते. याच्यामध्ये अनेक वारकऱ्यांचा माझा संबंध आला. त्यातल्या भोसरीकर माऊलीसारखे की ज्यांनी आहे ना की आळंदीपासून पंढरीपर्यंत चालत असताना काय झालं होतं, ते थकले होते, त्यांना मधुमेहाचा रोग होता. आणि मधुमेहामध्ये त्यांच्या पायाला झाली जखम. पायाला जखम झाल्याच्या नंतर की तो नंदाचा वढा म्हणजे तोंडले बोंडले तिथं पाणी असायचं, म्हणून
दोघांच्या खांद्यावर माऊलींचे हात होते आणि त्यांना उचलून पलीकडे नेत होते. आणि नेत असताना की पाणी आल्याच्या नंतर त्यांनी पाय वर घेतले होते, परंतु ते पाय घेतलेले असताना ते पाय हलवित होते. पुढं भांडता त्या वारकरी आहेत ना, ते पुढं भेटले. त्यांनी त्यांना माऊलींना विचारलं की तुम्ही कुणाच्या तरी दोघांच्या खांद्यावर बसून पाय वर घेतलेले आणि तुम्ही पाय का हलवता? तेव्हा माऊलींनी सांगितलं की पंढरीच्या वाटेने आपलं एकही पाऊल कमी पडायला नको. हा अनुभव महत्त्वाचा आहे. अशा अनेक वारकऱ्यांचे अनेक अनुभव आहे. हो, वारी म्हणजे चैतन्य आहे बरं का. की काही माणसं 100 पार केलेली पण माणसं आहेत, तरी पण ती चालतात. आणि ते म्हणजे तशी त्यांच्या अंगामध्ये त्राण नाही अजिबात, त्यांची चालण्याची कपॅसिटी नाही, पण काय ज्ञानोबा आहे किंवा जे भक्तीचा जो त्याला काय म्हणतात सामर्थ्य, की भक्तीचं जे चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये त्या असे अपंग असलेले किंवा विकलांग झालेली ही माणसं सुद्धा चालतात. हे वैशिष्ट्य आहे, ती थकत नाही. आणि त्यांच्याकडे बघून आपणही बी थकलो नाही पाहिजे, ही आपल्याला स्फूर्ती येते आणि आपण चालत राहतो. तरुणाबद्दल चांगलंच आहे, तरुणांचा सहभाग आहे. पण तरुण हे ज्या अनुभवी लोकांची जी वारी आहे ना, त्या वारीमध्ये काय हे तरुणांनी पाहिलं पाहिजे. तरुण फटकून वागतात आणि पुढं चालतात किंवा काहीतरी त्यांच्या ह्याच्यात चालतात. पण जे वारकरी आहे, नियम काय आहेत हे नियम समजून घेऊन त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे. ही वारी तरुणांनाच करायची आहे. मग तरुणांनी वारीमध्ये काय केलं पाहिजे, जुन्यांचा अनुभव काय, वृद्ध माणसांचा अनुभव आहे, त्यांनी कशी वारी केली, त्यांनी कोणत्या निष्ठेने कसं कोणत्या वेळी काय काम केलं, हे सगळं त्यांच्याशी समरस होऊन त्यांच्याबरोबर वारी केली पाहिजे आणि ती वारी पुढे नेली पाहिजे. वारीमध्ये बदल नाही घडला पाहिजे. बदल कुठला घडला पाहिजे? तुमच्या समजा कपड्यात थोडाफार बदल होईल, खाण्यात बदल होईल, पण जे अभंग आणि जे भजन आहे त्याच्यात बदल नाही घडला पाहिजे. भजन त्याच निष्ठेने झालं पाहिजे. विठ्ठलासमोर जर पहिलं वाक्य बरवा फळला शकून अवघा निवारेला शीन, तुमचे झाली या दर्शन जन्ममरण नाही आता, बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देहभाव पालटली काया, पडिली छाया कृपेची. विठ्ठलाने आम्हाला तुमच्यापर्यंत आणलं आणि आता आम्हाला नवीन उमेदीने आणि आणखी वाऱ्या करायला त्यांचा आम्हाला स्फूर्ती देवो, अशी विठ्ठलाला आणखी पुढची वारी आणखी चांगली व्हावी असं विठ्ठलाकडे मागणं मागायचं. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. वारीचं फल अनेक अंगाने आहे बरं का. वारीचा सामान्य लौकिक दृष्टीने फल आहे आणि परमार्थिक दृष्टीने फल आहे. लौकिक दृष्टीने काय फल आहे की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये काय परिस्थिती वाटेल वारीमध्ये येईल हे सांगता येत नाही. कधी पाऊस येईल, कधी वारा येईल, कधी ऊन असतो. म्हणजे स्वशकृत्य आहे ना ही आपली वाढते का. बसायला जागा मिळत नाही, सावलीखाली जागा मिळत नाही, पण आपण ॲडजस्ट करतो. लोकांशी कसं वागायचं हे पण आपल्याला कळतं आणि आपण स्वतः कसं वागलं पाहिजे हे पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायला आपण शिकलो पाहिजे. मग हे जे वारीमध्ये आपल्याला नाईलाज म्हणून आपण करतो तेच आपण घरी प्रेमाने केलं पाहिजे, स्वच्छेने केलं पाहिजे. घरची लोक खुश होतील. हा लौकिक वारीचा हे झालं फल झालं. परमार्थिक फल का अनेक अंगाने आहेत. परमार्थिक फल काय आहे? जर वारी केली, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, मोक्षाचा अधिकार दिलेला आहे. किंवा वारीमध्ये देव स्वतः वाट बघत असतात, भक्ताची वाट पाहत असतात. आषाढी कार्तिकी विसरू नका मध, सांगत शेगुज पांडुरंग. आणि मग देव आपली वाट पाहत होता, आपण गेलं पाहिजे. मग पुढच्या वर्षी आणखी तयारीने देव माणूस जातो. आणि समाधान, शांती आणि काही जी आशापाशे हे सगळे तुटले पाहिजे. किंवा गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं जी सांगितली ते आपल्याला अंगीकारता आला पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, अशी जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं आपल्या अंगी आपल्याला बांधता आली पाहिजे. हेच वारीचं फल आहे. आज आनंदवारी यूट्यूब चॅनलतर्फे आळंदी ते पंढरी या वारीची मुलाखत देण्याची संधी दिलेली आहे. या यूट्यूब चॅनलचं मी आभार मानतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.